निकालाचा आणखी एक परिणाम म्हणजे उद्धव ठाकरेंच्या राजकीय रणनीतीला आलेलं यश। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं नेतृत्व करायला सुरुवात केली। ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री देखील झाले। पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष एकसंध राहू शकला नाही। शिवसेना फुटली। पक्षातल्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले। शिवसेनेचं नाव आणि चिन्हही उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे राहिलं नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या एकूण राजकीय समज आणि राजकीय रणनीतींबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या। पण लोकसभेच्या निवडणुकीत आपण लढू शकतो आणि पक्षाला विजय मिळवून देऊ शकतो हा संदेश उद्धव ठाकरेंनी अवघ्या राज्याला दिला। मात्र विधान परिषदेत उद्धव ठाकरेंनी आपण राजकीय रणनीतीही नीट आखू शकतो हे दाखवून दिलं। आघाडीचे 2 उमेदवार घोषित झालेले असतानाच उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। खरं तर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जुने, जवळचे आणि विश्वासू सहकारी। मिलिंद नार्वेकरांचा पराजय हा उद्धव ठाकरेंच्या परिवाराचा पराजय होण्यासारखंच होतं। उद्धव ठाकरेंकडे फक्त 17 मतं होती। मिलिंद नार्वेकरांना जिंकण्यासाठी किमान 23 मतं हवी होती। काँग्रेसची अतिरिक्त मतं मिळतीलच याची पूर्ण खात्री देखील नव्हती। उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांनी आपली सगळी राजकीय ताकद, ओळख, प्रतिमा पणाला लावली आणि मिलिंद नार्वेकरांना पहिल्याच फेरीची 22 मतं मिळाली। याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी 5 मतं आपल्याकडे खेचून आणली। अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये जिथं काँग्रेसला आपली मतं राखता आली नाही, तिथं उद्धव ठाकरेंनी आपल्या मतांमध्ये अतिरिक्त 5 मतांची भर टाकली। उद्धव ठाकरेंचा हा विजय त्यांच्या राजकीय रणनीतीचा विजय मानला जातो आहे।